कोल्हापूरमध्ये 17 मे रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या मातंग परिवर्तन परिषदेला कोल्हापूर जिल्हा मातंग समाजानं विरोध दर्शवलाय। मातंग समाजावर सातत्यानं अन्याय करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मातंग समाजाची परिषद घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचा आरोप अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी केलाय। आज कोल्हापुरात कोल्हापूर जिल्हा मातंग समाजाची पत्रकार परिषद पार पडली। या परिषदेत त्या बोलत होत्या। 17 मे रोजी कोल्हापुरात होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या मातंग परिवर्तन परिषदेला मातंग समाजाकडून जोरदार विरोध होतोय। कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं अध्यक्ष रूपाताई वायदंडे यांनी आज पक्षावर अनेक गंभीर आरोप केले। गेल्या 2 दशकांपासून रिपब्लिकन पक्षानं मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही। समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी आहे आणि त्यासंबंधी रिपब्लिकन पक्षाची भूमिका अस्पष्ट असल्याचा आरोप वायदंडे यांनी केलाय। यावेळी शिवाजीराव आवळे, प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे, ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे, अशोकराव आळतेकर, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, संदीप पाटोळे, प्रशांत चांदणे, दादासाहेब माने, सचिन घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। निश्चितपणे वाटतंय काही मलिदाखाऊ पुढाऱ्यांचा हेतूच तो आहे, कारण जोपर्यंत जातीजातीतली भांडणं वाढणार नाहीत, जोपर्यंत जातीय तेढ वाढणार नाही, तोपर्यंत यांचं नेतृत्व अबाधित राहणार नाही। आणि म्हणून यासाठी ह्या काही फसव्या आणि तथाकथित पुढाऱ्यांनी ही तेढ मिटवण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही, पण ही तेढ मिटली पाहिजे।